राघव चड्डा सध्या रोजच चर्चेत असतात। आपल्याला माहित आहे का राघव चड्डा यांच्याबद्दल? राघव चड्डा हे आम आदमी पार्टीचे पक्षाचे पंजाबमधून राज्यसभेचे सर्वात तरुण खासदार आहेत। दिल्लीतील केजरीवाल सरकार म्हणजेच आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते सुद्धा आहेत। 2020 मध्ये राजेंद्रनगर दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकल्यानंतर वयाच्या 31व्या वर्षी पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले होते। तसेच ते व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट CA सुद्धा आहेत आणि सध्या जल बोर्डाचे उपाध्यक्ष आहेत। ते सर्वात जास्त चर्चेत आले सप्टेंबर 2023 मध्ये अभिनेत्री परिणीती चोप्राशी लग्न केल्यावर। हो, तीच शुद्ध देसी रोमांसवाली इशकजादे केसरीमधील हिरोईन। आता ते चर्चेत का आहेत? रोजच ते सोशल मीडियावर का चर्चेत असतात? हेच आपल्या आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे। आपण बघतायत सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाचे। आजच्या काळात देशात काही मोजकेच तरुण राजकारणी स्वतःच्या बळावर राजकारणात उतरलेले आहेत। त्यातीलच एक नाव म्हणजे राघव चड्डा। 2015 मध्ये आम आदमी पक्षाने विधानसभेच्या सर्व निवडणुका जिंकल्या होत्या। तेव्हा वयाच्या 26व्या वर्षी राघव चड्डा यांची आपचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणून निवड झाली होती। केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी 2018 मध्ये सिसोदिया यांचे सल्लागार म्हणून 9 जणांची जी समिती नेमली होती त्यामध्ये सुद्धा त्यांची नियुक्ती करण्यात आली होती। राघव चड्डा यांनी 2019 मध्ये दिल्ली लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली सुद्धा आहे। या निवडणुकीत त्यांना भाजपचे उमेदवार रमेश बिधुरी यांच्याकडून पराभवाचा स्वीकार करावा लागलेला होता। राघव चड्डा हे देशातील एक अभ्यासू हुन्नर तरुणांपैकी एक मानले जातात। पंजाबच्या निवडणुकीत राघव चड्डा यांनी आपल्या जबरदस्त नेतृत्व कौशल्याच्या जोरावर आम आदमी पार्टीला प्रचंड मतांनी विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे। त्यांची ही क्षमता आणि उत्कृष्ट नेतृत्व पाहून पार्टीतही त्यांना महत्त्वाचे स्थान मिळत गेले। पंजाब विधानसभेत त्यांनी निभावलेली प्रदेशाध्यक्ष पदाची भूमिका आणि त्यांची क्षमता पाहता राघव यांचे राजकारणातील भविष्य उज्ज्वल मानले जात आहे। आता ते चर्चेत का आहेत? त्यांच्यावर रोजच सोशल मीडियामधून का बोलले जाते? त्यांनी कोणते विषय हाती घेतले आहे ते सुद्धा आज आपण समजून घेणार आहोत आजच्या या विषयाच्या माध्यमातून। कालचाच विषय घ्या ना, भारतात आपण असं अन्न खातो कित्येक देशात जनावरांना सुद्धा दिलं जात नाही असं म्हणतात की राज्यसभेचे खासदार राघव चड्डा यांनी नुकतीच भारतातील अन्नामधील भेसळीबाबत चिंता व्यक्त केली आहे। भारतात अनेक कंपन्यांच्या माध्यमातून पॅकेट फूड विकले जातात ज्यामध्ये अत्यंत घातक रसायनं असतात, ज्यामुळे कॅन्सर, डायबिटीज, हार्ट अटॅक, हार्ट फेल्युअर यासारख्या गंभीर आजार होत असल्याचं संशोधन सुद्धा त्यांनी केलेलं आहे आणि ते याबद्दल आवाज उठवत आहेत। जागतिक कंपन्यांसाठी भारताची लोकसंख्या एक मोठी बाजारपेठ आहे जिथे ते त्यांची उत्पादने विकू शकतात। मात्र ही उत्पादने विकत असताना त्यात होणारी भेसळ, खोट्या जाहिराती, पॅकेट फूडवर दिली जाणारी चुकीची माहिती या सगळ्यांबाबत राघव चड्डा यांनी मोठ्या प्रमाणात आवाज उठवल्याचं आपल्याला बघायला मिळालं। यावर ठोस उपाय योजना करण्याची गरज असल्याचंही त्यांनी संसदेला सांगितलेलं आहे। जे मुद्दे सभागृहात मांडले पाहिजे त्याच मुद्द्यावर ते आवाज उठवत आहेत। मागच्या आठवड्यात त्यांनी काम न करणाऱ्या लोकप्रतिनिधींना माघारी बोलवण्याचा अधिकार आजच्या काळात जास्त गरजेचा आहे असे सांगितले होते, म्हणजेच राईट टू रिकॉल। राईट टू रिकॉलवर त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात चर्चा सुद्धा झाली होती। सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि नंतर सरदार वल्लभभाई पटेलांनी तो नवीन सरकार आहे म्हणून स्वीकारला नाही। म्हणजे ही चर्चा राईट टू रिकॉलची खूप जुनी आहे, परंतु ही आता सध्या चर्चेत येण्याचं कारण म्हणजे राघव चड्डा यांनी परत एकदा या अर्थसंकल्पीय अधिवेशनात म्हणजे 11 फेब्रुवारी रोजी आम आदमी पार्टीच्या राज्यसभेचे खासदार असताना जे काम न करणाऱ्या आणि आश्वासन न पाळणाऱ्या लोकप्रतिनिधींना मतदारांनी परत बोलवण्याचा अधिकार असायला पाहिजे। राईट टू रिकॉल हा कायदा देशात लागू करण्यात यावा अशी मागणी संसदेत केली। लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी या नवीन व्यवस्थेची गरज असल्याचे सुद्धा प्रतिपादन त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं। निवडणुकीपूर्वी नेते जनतेच्या मागे मागे धावतात, पण निवडणूक जिंकल्यानंतर जनता नेत्यांच्या मागे धावत असते। अशी परिस्थिती बदलायची असेल तर आपल्याला राईट टू रिकॉल आवश्यकच आहे। सध्याच्या या काळात 5 वर्षाचा काळ खूप मोठा असतो। एखाद्या क्षेत्रातील जनतेने चुकीची प्रतिनिधी, चुकीची व्यक्ती निवडली तर पुढील 5 वर्ष त्यांना पश्चाताप करायला दुसरा मार्ग नसतो। 5 वर्ष त्यांना पश्चाताप जनतेला करावा लागतो एखाद्या चुकीच्या व्यक्तीला निवडून दिल्यानंतर। त्यासाठी राईट टू रिकॉल हा राजकारण्यांविरुद्धचे शस्त्र नसून तो लोकशाही बळकट करण्याचं एक हत्यार आहे, विमा आहे। मतदारांना मतदानाचा अधिकार आहे, तसंच त्यांना कामगिरी न केल्यास प्रतिनिधींना परत काढून टाकण्याचा सुद्धा अधिकार असला पाहिजे असे व्यक्त त्यांनी संसदेमध्ये केले होते। अशा पद्धतीने वेगवेगळ्या मुद्द्यांवर ते आवाज उठवत आहेत। सोशल मीडियावर सुद्धा अनेक तरुण त्यांना फॉलो करत आहेत। सध्या अनेक तरुणांनी कमेंट सुद्धा केली आहे, देशाचा पंतप्रधान पाहिजे तर राघव चड्डा पाहिजे। जे मुद्दे ते उचलत आहेत ते योग्य आहेत का? सरकार त्यांच्या गोष्टी स्वीकारतील का? कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बघत राहा सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाचे।